नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सानिका व्हिडिओग्राफर आहेत. आत्ताच एक बातमी आली, की आज पहाटे युक्रेननी रशियावर एक फार मोठा हल्ला केला आहे. आत्तापर्यंतच्या हल्ल्यांपेक्षा सर्वात भीषण हल्ला केला आहे. परवा रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला होता. म्हणजे युक्रेन-रशिया युद्ध समाप्तीकडे चाललंय असं वाटता सुद्धा अनेक तीव्र हल्ले तिथे चालूच आहेत. मग मी विचार करायला लागलो, की हे कुठे-कुठे सगळीकडे चालू आहे. तर असं दिसतंय, की डझनाहून जास्ती देशांमध्ये खूप आधीपासनं म्हणजे याची सुरुवात अगदी मी पाहिली तर 2003 साली इराकमध्ये सद्दाम हुसेनवरती जो प्रचंड हल्ला झाला आणि सद्दामचं उचलबांगडी झाली, तेव्हापासून आपण एक जर बघितला कालक्रम, तर अनेक देश म्हणजे आत्ताच माझ्यापुढे डझनभर देशांची यादी आहे. त्या सगळ्या देशांमध्ये वेगळ्या प्रकारची गृहयुद्ध, आंतरयुद्ध, बाह्यची युद्ध आणि अस्वस्थता आली आणि संपूर्ण त्या सगळ्या देशामध्ये, त्या देशाच्या आजूबाजूच्या शेजारी देशांमध्ये सुद्धा अस्थिरतेचं एक वादळ आलेलं आहे. आणि आता 2003 पासनं म्हणजे जवळ-जवळ 21-22 वर्ष झाली हो. तेव्हापासून हे चालूच आहे आणि स्थिरता कुठेही दिसत नाहीये. बरं एक तुम्ही बघितलं तर जवळ प्रत्येक देशांच्या भानगडींमध्ये अमेरिकेचा कुठे ना कुठे आपल्याला सहभाग आढळून येतो. तर हे सगळं काय आहे? मी मागे डीप स्टेटवरती एक व्हिडिओ केला होता. पुन्हा एकदा अधोरेखित करायला सांगतो. डीप स्टेट याचा अर्थ अमेरिकन स्टेटचा अर्थ सरकार. अमेरिकन सरकार तर आहेच. परंतु त्या सरकारवरती प्रभाव टाकू शकणारे अनेक काही जे घटक असतात, त्यांना डीप स्टेट म्हणतात आणि डीप का? तर ते समोर येत नाहीत. ते आतल्या आत काही कारवाया करून सरकारवर प्रभाव टाकतात. त्याच्यातला सर्वात मोठा घटक म्हणजे अमेरिकेमध्ये जे शस्त्रास्त्र निर्माण करणारे कारखाने आहेत, ते आणि त्यांचे कारखानदार. कारण त्यांच्या कारखानदारांची शस्त्र विकली तेव्हाच जातील, जेव्हा जगभर कुठे ना कुठे युद्ध चालू असतील. शांततेमध्ये काही त्यांची शस्त्र कोणी घेणार नाही. तर त्यामुळे युद्ध चालू राहावीत, किंबहुना चालू आहेत ती थांबू नयेत, थांबली असली तर ती पुन्हा भडकावीत, याकरता काहीतरी जर काम चालू असलं, तर ते डीप स्टेट काम करतंय, असं आपल्याला एक प्रकारे कयास बांधता येतो. तर या डीप स्टेट आणि त्याच्या तत्सम कारवायांमुळे कुठे-कुठे काय-काय झालं, याचा एक छोटासा आढावा आपल्यापुढे घेण्याचा आज मानस आहे. पुढे या प्रत्येक देशांवरती कदाचित जास्ती व्हिडिओ आपल्याला करायला लागतील, ते त्यावेळेला करूच. ते करायला लागू नये अशी नवीन वर्षाची अपेक्षा आहे. परंतु असं होईल असं वाटत नाही. कारण आता बघा ना, हे वर्ष संपायला आलं. सगळ्या युरोपभर ख्रिसमस या सणाची एक प्रकारची उत्सवी वातावरण असण्याची अपेक्षा असते. तर ख्रिसमसमध्ये तरी लढाई होणार नाही असं वाटत असतानाच युक्रेननी हा प्रचंड मोठा हल्ला रशियावर, हा प्रतिहल्ला म्हणायला पाहिजे, चढवलेला आहेच. त्यामुळे परिस्थिती कुठेही आटोक्यात आहे असं वाटत तरी नाही. तर आपण सुरुवात करू. इराक मी सांगितलं, सद्दाम हुसेनचं शासन तिथे होतं. बरं या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल बरं का, की या प्रत्येक देशांमध्ये लोकशाही किंवा लोकशाही सदृश हुकुमशाही असा प्रकार चालू होता. म्हणजे बऱ्याच देशांमध्ये लोकशाही नव्हतीच. काही देशांमध्ये लोकशाही होती, तिथे लोकशाहीचं एक सोंग होतं, की निवडणुका वगैरे व्हायच्या. पण तिथला जो प्रमुख हुकुमशहा किंवा राजा किंवा पंतप्रधान किंवा अध्यक्ष असेल, त्याची इतकी सत्ता होती अबाधित अना अ, अ, बाधित न झालेली अशी अबाधित सत्ता होती, की त्या लोकशाहीसुद्धा त्याच्या हातातलं एक खेळणंच होऊन जायचं. तर अशा सगळ्या ठिकाणी लोकशाही यावी, असा एक धोशा धरून अमेरिकेने बहुतेक सगळ्या ठिकाणी सत्ताबदल घडवले. काय झालं? लोकशाही आली का? लोकशाहीचं सोंग बऱ्याच ठिकाणी आलं, परंतु लोकांचं जीवन पहिलेपेक्षाही खराब झालं. पहिले त्यांच्यावरती बंधनं होती, हुकुमशाही होती, पण जेवायला खायला मिळत होतं. आता जेवायचीच भ्रांत आहे. पुन्हा अनेक ठिकाणी वेगळ्या राजकीय टोळ्यांची राज्य तिथे झाली असल्यामुळे शांतता अशी कशी नाहीच आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही राहत असलेल्या भागात जर टोळ्यांचीच सत्ता असली, काही सुप्रीम कोर्ट नाही, नॉर्मल कोर्ट नाही, सरकार नाही, लोकप्रतिनिधी नाही, तर तुमची काय परिस्थिती होईल? बळी तो कानपिळी हाच प्रकार चालेल. पण हाच प्रकार या डझनाहून जास्ती देशात चालू आहे. त्यातले बरेचसे देश हे बरेचसे काय जवळ सगळेच देश हे मागास देश किंवा विकसनशील देश अशा सदरात आहेत. श्रीमंत देशांमध्ये असलं काही सहसा सहसा घडत नाहीये. तर या सगळ्याचं आपण जर बघितलं, तर कोणीतरी या देशातल्या जनतेला उद्युक्त करतं, इन्साईट करतं, पेटवून देतं आणि हे खुळ्यासारखे एकमेकांचे गळे कापत राहतात. हा प्रकार जवळ सगळीकडे चालू आहे.
जिथे हे होत नव्हतं तिथे सद्दाम हुसेनसारखी एकछत्री सत्ता होती आणि या सगळ्या गळे कापणाऱ्यांच्या वरती सद्दाम हुसेनचं पोलीस असल्यामुळे तो या सगळ्यांना पक्क धरून असायचा. सोडा वॉटरच्या बाटलीची कल्पना केली तर बूच जोपर्यंत लागलेलं असतं तोपर्यंत बाटली फसफसत नाही. पण बूच काढलं की फसफसून सगळा आतला द्रव वाहून जातो. तसाच काहीसा प्रकार तर होत नाहीये ना. म्हणजे अमेरिकेला जरी अगदी सदिच्छा असली इथे लोकशाही नांदावी, तरी त्या सदिच्छेला काही वास्तवाचा आधार आहे का? हे देश लोकशाहीला लायक आहेत का? यांना स्वतःला लोकशाही हवी आहे असं वाटतं का? का इथे मूठभर अमेरिकेचे जे लोकं आहेत, काही फॉलोअर्स त्यांनाच वाटतं लोकशाही आहे आणि ते नुसते सगळीकडे घोषणा देत फिरतात. असा तर काही प्रकार नाही ना. आपण मानवाच्या इतिहासात पाहिलं तर लोकशाही ही फार आत्ता-आत्ताची आहे हो. भारतामध्ये लिच्छवीचं गणराज्य जे झालं, जे वैशालीचं गणराज्य ज्याला म्हटलं जातं बिहारमध्ये, ती पहिली लोकशाही झाली असे म्हणण्यात येतं. अ, पश्चिमात्य देशांमध्ये ग्रीसमध्ये लोकशाहीचा उदय झाला, पुढे रोममध्ये ती आली असं म्हणण्यात येतं. पण त्याच्या अगोदर सगळीकडे हुकुमशाहीच होती. सगळीकडे राजेशाही होती. फारसा लोकशाहीचा कार्यक्रम काही कुठे होता असं वाटत नाही. मग मानवी प्रवृत्तीला तेच जास्ती बरोबर होतं की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती आता झालेली आहे. तर आपण एक धावता आढावा घेऊया. 2003 सद्दाम हुसेननी इराकमध्ये शिया सुन्नी दोघांनाही ताब्यात ठेवलं होतं आणि राज्य चालू होतं. अमेरिकेने तो सद्दाम हुसेनचं बूच काढल्यानंतर इराकमध्ये जे उफाळून आलं, आजपर्यंत इराकमध्ये शांतता नाही आहे. प्रत्येक गटाचे आपले आपले विभाग आहेत, की जिथे त्यांचा प्रभाव जास्त असतो. इतरांच्या विभागात मारामाऱ्या करायच्या. हेच तिथल्या लोकांचं हेच प्राक्तन आहे. आज बाहेर गेलेला गर्दनी रात्री परत येईल की नाही याची कुठलीही शाश्वती त्या देशात कुठल्याही भागात देता येत नाही. असा तो इराक आणि एका काळचा इराक हा अतिशय समृद्ध संस्कृती असलेला इराक होता. असं म्हटलं जातं, की इसवी सनापूर्वी 2600 वर्ष इराकचा एक राजा होता हं. तो काही लोकनियुक्त वगैरे नव्हता. पण त्यांनी कायद्यांची एक रचना तयार केली होती. आपण ज्याला संविधान म्हणतो, तसं एक संविधान त्यांनी तयार केलं होतं आणि मुख्य म्हणजे ते संविधान दगडावरती खोदलेलं होतं चिन्हांच्या रूपामध्ये. त्या राजाचं नाव होतं हम्मुराबी आणि त्यांनी जे संविधान केलं होतं त्याला कोड ऑफ हम्मुराबी म्हणतात. सद्दाम हुसेन एकदा जॉर्ज बुशला म्हणलेलाही होता यूएसच्या, की तुम्ही आम्हाला येऊन कायदा शिकवू नका. जगाला कायदा 2600 वर्षापूर्वी आम्ही शिकवलेला आहे. अभिमानाने तो बोलला होता. तर असा हा इराक त्याची पूर्ण वाताहत झालेली आहे. त्याच्यानंतर अमेरिकेशेजारीच एक बारकासा देश आहे हैती. शेजारी म्हणजे काय आपल्याला जशी श्रीलंका आहे तसं अमेरिकेला हैती. त्या हैती देशामध्ये 1991 सालापासनं क्रांतीचे वारे व्हायला लागले आणि तिथल्या आधीचा जो जॉन क्लॉद दुहालिये नावाचा जो हैतीमध्ये फ्रेंच भाषा जास्ती वापरली जाते. तो तिथला लोकलच होता म्हणजे कृष्णवर्णीय होता. त्याची सत्ता उलथून पाडली. आज तागायत त्या देशात खून, मारामाऱ्या, गरिबी, भूकमारी हे चालूच आहे. अजून काही तिथे स्थिरता आलेली नाहीये. लिबिया प्रसिद्ध उदाहरण आहे. तेलसंपन्न देश. मोहम्मद अमर गद्दाफी हा त्याचा अनभिषिक्त सम्राट होता. सम्राट म्हणजे त्याचंच राज्य होतं. लोकशाही वगैरे काही तोंडी लावायला त्यांनी घेतली असेल तर नसेल. परंतु अमेरिकेने गद्दाफीला काढून टाकल्यावर लिबिया आजपर्यंत अशांत आहे. सारखे 3 गट त्या लिबियात आहेत. 3 गटांचे आपले आपले विभाग आहेत. तिथे बसून ते राज्य करतात आणि एकमेकांच्या विभागामध्ये हिंसाचार माजवतात. अजिबात स्थिरता नाही. इजिप्त 2011 सालापर्यंत होस्नी मुबारक नावाचा जो हुकुमशहा अमेरिकेच्या आशीर्वादाने तिथे बसला होता. ओबामाच्या एका वक्तव्याने त्यांनी जाऊन कायरो विद्यापीठात भाषण काय दिलं आणि त्यानंतर त्या होस्नी मुबारकला उलथून पाडलं. त्यावेळेला तिथे मोहम्मद मुर्सी नावाच्या एका कट्टर इस्लामी मुस्लिम ब्रदरहूडच्या माणसाची सत्ता आली. पण ती सत्ता इजिप्तला पचनी पडणं आणि अमेरिकेला पचनी पडणं शक्यच नव्हतं. त्याला पकडून फाशीच देण्यात आलं आणि आता तिथे अब्दुल फतेह अल सिसी नावाच्या लष्करी हुकुमशहाचं राज्य आहे. इजिप्तची ही कहाणी. गरिबी आहे, भूकमारी आहे, सगळं आहे. येमेन येमेनची तर कहाणी फारच विचित्र आहे. तिथे 2011 साली अब्दुल्ला सालेह म्हणून जे हुकुमशहा होते, त्यांचा पतन झालं. 11 साल हे महत्त्वाचं आहे, कारण अरब स्प्रिंग म्हणून जी वावटळ त्या सगळ्या देशांमध्ये उठली होती, त्याच्यामध्ये 11 सालमध्ये ती वावटळ उठली होती. येमेनही त्या वावटळीत होरपळला गेला आणि अब्दुल्ला सालेह याची सत्ता उलथून टाकली गेली. आता एक मनसूर नावाचा सध्याचा सत्ताधीश तिथे आहे. परंतु परिस्थिती तीच आहे. यातले कोणीही लोकशाही मार्गाने आलेले नाही आहेत. मिळेल तसं दुसऱ्यांच्या सहकाऱ्यांचं आणि दुसऱ्यांच्या समर्थकांचं दमन करायचं आणि क्रूर सत्ता राबवायची हाच कार्यक्रम आहे. हुती नावाची तिथे एक जी जमात आहे ती अतिशय प्रबळ झालेली आहे आणि त्या हुती जमातीने सगळ्या जगाशी उभा दावा मांडलाय आणि आपल्या लोकांचे तर हाल ते सदैवच करतायत. येमेनची अशी अवस्था आहे. ट्युनिशिया आफ्रिकेतला एक स्टेबल देश, अतिशय स्थिर देश म्हणून मान्यता होती.
झिने अल अबादीन हा तिथला हुकुमशाह होता. व्यवस्थित चाललं होतं सगळं. अरब स्प्रिंगच्या वेळेला 2011 साली तिथे क्रांती झाली. त्या अबादीनला हाकलून दिलं. तेव्हापासून ट्युनिशियात शांतता अशी नांदत नाही. भांडणं चालू आहेत आणि हेच सगळं चालू आहे. सुडान इजिप्तच्या दक्षिणेतला आफ्रिकेतला सर्वात मोठा देश. सुडान हा प्रचंड देश आहे. त्या देशामध्ये विकसनशील देश आहे. परंतु नाईल नदीच्या दोन्ही नाईल्स इथे येऊन खार्टूम नावाची जी राजधानी येते तिथे नाईलचा संगम होतो आणि असा अतिशय भरपूर मोठा पाण्याचा साठा त्या देशाकडे आहे. त्या देशामध्ये क्रांती झाली आणि त्यांचा जो राजा होता ओमर अल बशीर, राजा म्हणजे प्रमुख, 2019 साली त्याला उलथून पाडण्यात आलं. आज सुडानमध्ये नुसती एकमेकांचे गळे कापण्याची स्पर्धा चालू आहे. त्याच्यामध्ये सुडान देशाची फाळणी पण झाली. उत्तर सुडान, दक्षिण सुडान. उत्तर सुडान मुस्लिम बहुल आहे, दक्षिण सुडान ख्रिश्चन बहुल आहे. तो वेगळा झाला. दक्षिण सुडानमध्येच ऑइल आणि नॅचरल गॅस आहे, त्यामुळे तो श्रीमंतही झाला. उत्तर सुडानमध्ये जेवाय खायचे वांदे अजूनही चालूच आहेत. व्हेनेझुएला अमेरिकेच्या दक्षिणेकडचा देश. 2019 साली तिथे क्रांती झाली आणि तिथेही आता मादुरो नावाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं सरकार आहे. तर परवाच त्यांचं सरकार उलथून पडणार अशी परिस्थिती आली होती, पण ते जेमतेम बचावलेले आहेत. परंतु लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि सर्वात वाईट म्हणजे व्हेनेझुएलामध्ये जगातलं सर्वात जास्ती तेल आहे. म्हणजे श्रीमंती आहे हो, पण राज्य कसं करावं, शांततेत शेजाऱ्यांशी आणि स्वतःच्या देशामध्ये शांतता कशी नांदवावी याचा कुठलाही त्यांना गंध नाही आहे. आणि फुकट सगळं देण्याकरता त्यांचा जो आधीचा माणूस होता त्यांनी सगळ्यांना फुकट द्यायचं ठरवलं आणि त्याच्यामुळे देशाची पूर्ण वाताहत झालेली आहे. केजरीवालचं आदर्श तो होता. त्याचं नाव माझ्याकडे आत्ता समोर येत नाही आहे. पण त्या माणसांनी सगळं फुकट दिलं लोकांना. लोकांना फुकटची एवढीच अटक लागली की देशाची अर्थव्यवस्था फार गाळात गेली. देश गाळातच आहे. पाकिस्तान आपल्याला माहिती आहे काय झालेलं आहे. पाकिस्तानमधलं सरकार आहे, अमेरिका ठरवेल तरच येतं. अमेरिकेत नाही म्हटलं तर सरकार उडून जातं. लोकांना खायला अन्न नाही आहे. एकमेकांचे गळे कापायला सगळेच पाकिस्तानातले गट तयार आहेत. त्यामुळे अशांतता कायमची तिथे नांदते आहे. म्यानमार देशात तर सरकार सध्या सरकारच नाही आहे. त्याचे 3 किंवा 4 विभाग झालेत. प्रत्येक विभाग आपलं आपलं स्वतःचं सरकार चालवतं. मध्यवर्ती सरकारचा अंमल कुठेच चालत नाही. ही म्यानमारची परिस्थिती आहे. युक्रेननी अमेरिकेने फूस लावल्यामुळे नाटोमध्ये स्वतःला सामील होण्याची घोषणा केल्यावरती पुतीन यांचं पित्त खवळलं आणि पुतीनने युक्रेनवर हल्ला चढवला. 2 वर्ष व्हायला आली, अजून त्यातनं काही निष्पन्न निघालेलं नाही. आत्ताच म्हटल्याप्रमाणे युक्रेनच्या लोकांनी सोव्हिएट रशियावरती मोठा हल्लासुद्धा केलेला आहे. पॅलेस्टाईनमध्ये शांती बहुतेक अशक्यच दिसते, कारण शांती आली 10 वर्ष शांती होती गाझापट्टीत, पण पॅलेस्टाईनी लोकांना काही शांती फारशी सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी दंगा करून इस्रायलची लोकं मारली 7 ऑक्टोबरला गेल्या आणि त्यानंतर इस्रायलने जो प्रतिहल्ला चढवला आहे त्याच्यामध्ये पॅलेस्टाईन लोकांची आत्तापर्यंत 45,000 लोकं मेली आहेत. 1 लाखाहून जास्ती लोकं जायबंदी झाली आहेत, असे आकडे आहेत. शांतता शून्य. बांगलादेश आत्ता आपल्या इथे काय झालं ते आपण बघितलं. बांगलादेशामध्ये चालतं चांगलं सरकार शेख हसीना वाजे यांचं अमेरिकेच्या पुढाकाराने उलथून पाडण्यात आलं आणि आता तिथे कोणाचा पायपास कोणाच्या पायात नाही. आणि कधी नव्हे ती बांगलादेशवरती म्यानमार साईडनी म्हणजे बांगलादेशाचा आग्नेय कोपरा तिथून त्यांच्यावरती हल्ले सुरू झाले. त्यांची 271 किलोमीटर लांब जी सीमारेषा आहे ती सगळी अराकान आर्मी म्हणून म्यानमारमधला एक जो गट आहे त्याच्या ताब्यात गेलेली आहे. आणि आता बांगलादेशला तिकडून अराकान आणि इकडून भारत या सापटीमध्ये सापडण्याची भयंकर मोठी भीती वाटते आहे. शांतता अजिबात नाही आहे. अफगाणिस्तानात तीच परिस्थिती झाली. 2021 साली अमेरिकेने लादलेलं सरकार जे होतं, पण ते ॲटलिस्ट कारझाई यांचं सरकार चालू तरी होतं. ते सरकार उचलून पाडण्यात आलं आणि आता कोणाचा वायपास कोणाच्या पायात नाही. नुसता लूट, नंतर स्त्रियांवरचे अत्याचार या सगळ्याचा नंगाना तिथे चालू आहे. सांगायचं कारण असं की या सगळ्या डझनाहून अधिक देशांमध्ये सध्या प्रचंड अस्थिरता आहे. या देशामध्ये खूप मोठी लोकसंख्यासुद्धा राहते जागतिक, पण त्यांना मूलभूत सुविधा तर सोडा, मूलभूत सुरक्षासुद्धा मिळत नाही. त्यामुळे कधी आपल्यावरती बॉम्ब पडेल, कधी आपल्याला शेजारचा गुंड येऊन मारेल, अशा परिस्थितीत जीव मुठून धरून त्यांना जगावं लागतं. म्हणून ते तो देश सोडून इतर देशांमध्ये जातात. म्हणजे ते आपल्या इथलं जे सगळं जहर आहे ते घेऊन दुसऱ्या देशात जातात, तिथे ते जहर फैलवतात. त्यामुळे जातील तिथे या रोहिंग्यांनी उत्पातच घडवलेला आहे. तोही एक जगाला भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे. तर या प्रश्नांचं दिग्दर्शन आपल्यापुढे करावं म्हणून हा व्हिडिओ मी केला होता. याच्यातले अनेक बारकावे आत्ता मला एवढ्यात काळाची कमी आहे त्यामुळे घेता येत नाही. परंतु पुढच्या वेळेला एक एक करून मी या प्रत्येक देशाचा वेगळा व्हिडिओ करीन अशी आत्ता तरी मनीषा बाळगून आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला आणि या व्हिडिओचा
जागतिक आवाका जर आपल्याला पसंत पडला, अजून याच्यात मी तैवान घेतलंच नाही, कारण तिथे प्रत्यक्ष लढाईला अजून तोंड फुटलेलं नाही आहे. असू द्या, अशा बऱ्याच जागा आहेत. श्रीलंका घेतलेलं नाही. श्रीलंकेतही हेच झालं. परंतु श्रीलंका आता स्टेबल झालेला आहे. परवा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा आपल्याला येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना येऊन भेटून गेले. त्यामुळे श्रीलंका आता पुन्हा मेनस्ट्रीममध्ये आलाय की असं वाटण्याची शक्यता पुरेपूर आहे. असा हा संबंध आढावा घेतलेला व्हिडिओ जो आपल्याला आवडला, तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्यापर्यंत येऊ द्या. आपले लाईक्स आमच्याकडे येतात आणि कमेंट्स येतात, हा आम्हाला आशीर्वादच असतो. हा व्हिडिओ 345वा व्हिडिओ आहे. आणि हे मी मुद्दाम का सांगतोय, की आपल्यापैकीच एका श्रोत्यांनी एक फार चांगलीच उपयुक्त सूचना केली आहे, की इथून पुढे व्हिडिओला नंबर देत चला. म्हणजे आम्हाला जर एखाद्या व्हिडिओला रेफर करायचं असलं किंवा त्या व्हिडिओत तुम्ही अमुक बोलला होता, तर आम्ही तुम्हाला तो क्रमांक सांगू शकू. फार चांगली सूचना आहे. या सूचनेचा या व्हिडिओपासूनच आम्ही आता अवलंब करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा व्हिडिओ ज्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता, की इस्रायल आणि हमास युद्धाचे जे अपडेट्स मी दिले होते, त्या व्हिडिओवरती काही क्वेश्चन्स, काही कमेंट्स, काही प्रश्न आलेले आहेत. त्यातले प्रातिनिधिक 2-3 प्रश्न वाचून दाखवायची इच्छा आहे. बाप्पा रावळ या नावाचे एक श्रोते लिहितात, बांगलादेशात आजही कांदा निर्यात भारताकडून सुरू आहे. बरोबर आहे बाप्पाजी. अ, आज कांदा निर्यात सुरू आहे याचं कारण असं आहे, की खूप आधी या निर्यातीचे करार झाले होते. कांदा शेतकऱ्यांनी कांदा तयार करून तो निर्यातीला रेडी ठेवला होता. आत्ता जर तो कांदा उचलला गेला नसता, तर तो कांदा सडून गेला असता. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. तसं होऊ नये म्हणून ही निर्यात चालू आहे. परंतु महत्त्वाच्या गोष्टी, कांदा इतकी महत्त्वाची गोष्ट नाही. महत्त्वाची गोष्ट आहे तांदूळ. तांदूळ, पेट्रोल, मेडिसिन्स हे सगळं आणि स्पेअर पार्ट हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी सरकारने घट्ट कंट्रोलवर ठेवल्या आहेत. त्यामुळे बांगलादेश लवकरच उपासमारीच्या क्षेत्राकडे जाईल अशी साधारण भीती वाटते. असो. विश्वास कुलकर्णी लिहितात, गाझामधील सर्व टनेल किंवा भुयारी मार्गांवर इस्रायलचा ताबा आहे. ह्यापुढे इस्रायल विरोधात अतिरेकी कारवाया करण्यासाठी त्यांचा वापर करता येणार नाही. तितकंसं खरं नाही आहे. हा ताबा जरी असला तरी त्यांनी किती ॲडिशनल टनेल बांधून ठेवली आहेत आपल्याला खरं म्हणजे माहीत नसतं. त्यांचा कणा मोडणं हाच याला उपाय आहे आणि मधून असे अटॅक आले तर त्यांना सहन करायला लागेल. सुखदेव शिंदे लिहितात, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. इंटरनॅशनल अफेअर्समध्ये मराठीमध्ये दर्जेदार कंटेंट अवेलेबल केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आणि नमस्कार शिंदेजी. तुमचं मराठी ऐकल्यामुळे बरेच ऑलमोस्ट एक्सटिंक्ट शब्द रिज्युविनेट झाले असे वाटते. मला आनंद आहे. मातृभाषेतले इतके शब्द जर मी परत परत प्रचारात आणत असलो तर त्यांनी मातृभाषेची समृद्धी अधिक वाढेल हे निश्चित. पुन्हा एकदा धन्यवाद सुखदेवजी. आपण हे नियमित आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल विशेष धन्यवाद. विलास डोंगरे लिहितात, साहेब अराकान आर्मी ब्रह्मदेशाने बांगलादेशच्या सेंट मार्टिन आणि बांगलादेश सीमेवरती कब्जा केला यावर व्हिडिओ बनवावा. बरोबर आहे विलासजी, याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे. मी थोडा डेटा अजून एकत्र करतोय, कारण अराकान आर्मी म्हणजे अक्षरशः बांगलादेशच्या झानीमध्ये नसताना त्यांना एक फार दिशी चपळाक बसलेली आहे आणि आता काय करावं हे त्यांना समजत नाही आहे. कारण अराकान आर्मीसुद्धा अतिशय कडवी आर्मी आहे. 15,000चं सैन्य आहे त्यांचं आणि तिथल्या रोहिंग्यांशी त्यांची शत्रुत्व आहे. त्यामुळे इकडे रोहिंग्यांचं शिरकाण, दुसरीकडे बांगलादेशात रोहिंग्यांना परत पाठवणं आणि तिसरीकडे ती सीमा सुरक्षण करून ठेवणं हे अराकान आर्मीचं काम आहे. ते त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या बजावलेलं आहे. अगदी बरोबर. त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा असं विलास डोंगरे यांना वाटतं. बघूया, म्हणजे जमेल तसं बनवायचा प्रयत्न करू आपण. PS अकोलकर लिहितात, सर काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातूनही खूप युवक इस्रायलला गेल्याची बातमी एका चॅनलने दाखवली होती. त्यात युवकाच्या मुलाखतीही दाखवल्या होत्या. तसेच रशिया युक्रेन युद्ध व त्याचे मूळ कारण काय यावर व्हिडिओ करावा. मागे मी रशिया युक्रेनवरती बरेच व्हिडिओ केले. त्याच्यात या युद्धाचं मूळ कारण सांगितलेलंच आहे. मूळ कारण हेच होतं की झेलेन्स्की हा अमेरिकेच्या कळपात जाऊ इच्छित होता आणि रशियाच्या बॉर्डरला लागून असलेला रशियन लोकांचा जो युक्रेन देश आहे तो असा जाऊ देणं पुटिन यांना परवडणारं नव्हतं, म्हणून हे युद्ध झालेलं आहे. त्यामुळे आणि अजून त्यामुळे ते चालूच आहे. वैभवी व्ही या श्रोत्या लिहितात, नवीन वर्षाच्या सुरुवातीला युद्धापेक्षा अधिक काही चांगली घडेल ही अपेक्षा आहे. निदान युद्धबंदी होईल एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद वैभवीजी. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु लोक इतक्या सहजासहजी शांततेला तयार होतील असं मला वाटत नाही. त्यांचं कंबळं मोडलं तरच ते शांततेला तयार होतील. त्यामुळे अजून काही दिवस तरी हे युद्ध चालू राहील. इकडे आपलं लक्ष ठेवलेलं जास्तीवर. असो,
आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा आपण आपल्याला विनंती करतो, की आपण कमेंट्स आणि लाईक्स जरूर पाठवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.